काय करतोय सूर्य? हे गुत्था सोडवतोय. काय काम होतं का? का? काही काम असेल तरच मी यायचं का? तसं नाही. का? मी नुसतं तुला बघूही शकत नाही का? अगं, काम चालू आहे माझं. ते शिवानी आशूच्या प्रकरणाचा गुत्ता सुटलाय, पण ह्यो सुटणं झालाय बघ. मी आहे ना तुझा गुंता सोडवायला. झुरते उडते तुझ्यासाठी मनही नकळते तुला आज रे उधाण जीवाला वाटे आता रे तू पाहताना रे सुटला गुंता. रंग मनाचा झाला गुलाबी कर तुला काम कर. तुला तर माझ्यासाठी वेळच नाही. अक्का काय बनवते? अगं बाई, आजीने लिंबाचं लोणचं कसं घालायचं याची रेसिपी सांगितली होती ना, म्हणून एकीकडे ते आणि यांना गाजरचा हलवा आवडतो म्हणून गाजरचा हलवा. अगं म्हणजे शालाना तिने सांगितलं होतं की त्यांना आवडतो. चांगलंच लढ चाललेत की ग दाजींचे. अगं पण मग हे लिंबाचं लोणचं कशासाठी? अगं दादासाठी. त्याला लिंबाचं लोणचं खूप आवडतं. असं डावा आहे होय तुझा. म्हणजे की इकडे दादा पण खुश आणि दाजी पण खुश ना? असं काही नाही. एकदा या घरातून लग्न करून गेले की परत ही संधी नाही मिळणार ना मला. म्हणून म्हटलं की त्याच्या आवडीचं लिंबाचं लोणचं करा. बघू कसं झालं. अक्का, तुझं सगळं प्रेम उतरले अगं ह्याच्यात. फारच भारी झालंय. तेजू, अगं हे काय करत बसलीयस तू? रेडी नाही झाली अजून? संगीत आहे ना तुझं? हा वहिनी, होतं चालय. अक्का जा तू आवर. मी करते जा. नाही नाही, मला माझ्याच हाताने करायचं. आई असतानाची शेवटची दादाची माझ्या मनात जाऊन बसलेली आठवण काय माहिती वहिनी. दादा आईकडे लिंबाचं लोणचं मागतोय आणि आई त्याला ते बनवून देते. त्याला खूप आवडायचं लिंबाचं लोणचं. आईने बनवलेले लिंबाचं लोणचं खाल्लं की दादाच्या चेहऱ्यावर जो आनंद पसरायचा ना, त्यामुळे आई पण खूप खुश व्हायची. आई गेली आणि लिंबाचं लोणचं बनलंच नाही या घरात कधी. मला ना दादाला चवीची परत आठवण करून द्यायची. असे
आता फार कमी दिवस उरलेत ना माझे या घरात. माझ्या हातून दादाला मला जितकं करून खाऊ घालता येईल ना तितकं खाऊ घालायचं. आणि एकदा का या घराला परकी झालं की मग नाही मिळणार ना मला ही संधी परत. अक्का तेजू, हे वेडा बाय, असं का बोलतेस ग तू? हे घर तुझं आहे आणि कायम तुझं राहणार आहे बघ. तू या घरासाठी कधीच परकी नाही होणार आहेस. आणि हे तुला कोणी सांगितलं की मुलगी जेव्हा सासरी जाते तेव्हा तिचं माहेर परक होतं तिला? असं काही नाही. चल आता झालं ना तुझं लोणचं करून आणि गाजरचा हलवा पण. चल, तयार हो आता. अगं संगीत आहे तुझं. चला आता तर जोरदार कार्यक्रम होणार आहे आज संध्याकाळी. पट 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 आवरा, पाहुणी माणसं लगेच येत्याल. तू काय करणार आहे? अगं तू काय करते इथं पदर हलवत? जा काम कर. जा जग बघत बसली. ए धडू दीदी, पाट 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 हात आलो काय? संध्याकाळ होती का खुर्च्या लावाय? काय बोलला? बघ असली गाणी वाजवतो पुढ्या. तिला सांग रे आपला डीजे केपी काय ते. गप्पा बसा. बघितलं सकाळी भंगार गाणी लावत होता, भंगार. पुढ्या तिला सांगा माझा नाद करू नको म्हणून. चल लेख तुझ्याशी पंग काय काय कसला डीजे केपी वेपी? तू आज बघ डीजे केपी काय करते. बस झालं. डॅडी आले, डॅडी आले. दादा डॅडी आले. डॅडी डॅडी अरे सुखी राहा, सुखी राहा. या या पण. एक चहा पाण्याचं बघ. वा. समीरराव, काय तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. आलो आम्ही डॅडी. होय. या. काय झालं दादा? काय बोलायचं होतं? समीरराव, माझी तेजू आहे ना, लय गरीब गाय आहे हो. तिच्या मनात सगळ्यांबद्दल काय मायाच आहे. कधी कोणाला उलट बोललं नाही, कधी कोणाचं मन दुखलं नाही. परिस्थितीने तिला लय लवकर मोठं केलं. तिला काय पाहिजे असेल ना तर कधीच माझ्याकडे हट्ट केला नाही. काय मागेल नाही माझ्याकडे कधीच. काय मन मारत जगत आली माझी पोर. तरी पण मी हट्टाने तिच्यासाठी गोष्टी पुरवल्यात माझ्या पोरीला. समीरराव, माझी पोर आहे ना, ती तुमच्याकडे पण कधीच काय हट्टाना काय मागणार नाही. तिच्या मनातलं कधीच तुम्हाला सांगणार नाही ती. पण तुम्ही तिच्या मनातलं ओळखा.
माझ्या बहिणीच्या चेहऱ्यावरच्या काळजीनं ना मला मला भीती वाटते हो. तिची काळजी मला माझं माझा जीव घेते. मी आयुष्यभर आहे ना समीरराव तिच्या चेहऱ्यावरच्या आनंदासाठी धडपडलोय फक्त. तो आनंद कसा जपायचा कसा फुलवायचा तुमच्या हातात आहे. त्याच्यात जरा बी हलगर्जीपणा करू नका. तिच्या डोळ्यात पाणी येईल असं कायच बघू नका. बस मला एवढंच पाहिजे. मला बाकी काय नको. अहो दादा, तुम्ही असं का बोलताय? हे बघा, तुम्ही तेजूजींची अजिबात काळजी करू नका. मी तुमच्याच सारखं जपीन त्यांना. शब्द देतो मी तुम्हाला. देवा, आजवर आमाप लोकांना गंडवलं, फसवलं, लुबाडलं, पण एवढं वाईट कधीच नाही वाटलं. आजपर्यंत कधी घरातल्या नात्यातल्या माणसांमध्ये पाय नाही गुंतला. पण हे घर, या घरातली माणसं वेगळी खरी आहेत, निर्मळ मनाची आहेत. यांना फसवणं जीवावर आलंय माझ्या. जालिंदर शेठ हे कुठं अडकवलं मला? कुठल्या पेचात टाकलं? कसं फसवू मी एवढ्या चांगल्या माणसांना? ठीक आहे, यांचा एवढा कसला इमोशनल ड्रामा चाललाय? काय दाजी मेवणी जोडी लईच इमोशनल झाली. आत्तापासूनच एवढं बॉन्डिंग चांगले. नाही अहो, ते सूर्यादादा तेजूजींच्या जुन्या आठवणी सांगत होते म्हणून जरा ते भाऊक झाले. भाऊक झाले. मी काय म्हणतोय, लग्न आधीच भाऊक होऊन कसं चाल? समीरराव, डॅडी बोलवतात, काहीतरी काम आहे त्यांचं तुमच्याकडे. अहो दाजी, अहो थांबा बाई. नाही, आम्ही पण माणूसच आहे का? काटे लागलेत आमच्या अंगाला. पण आमच्याशी बोललं तर बरं वाटेल आम्हाला. अरे तसं नाही, बाहेर काय काम राहिले ते बघायला पाहिजे ना म्हणून. हा, योगडी तर फाट्यावरच मारतोय मला. उद्या जावई होणार आहे मी या घरचा. नाही नाही, यानं असं नाही वागलं पाहिजे. याला जरा टप्प्यात घ्यायलाच लागला. अहो काम काय होत राहतील. हा, या तुम्ही बसा. तुम्ही जरा ठीक आहे, जरा बसा बसा. अहो बसा. हो, तुम्हाला गाजरचा हलवा खूप आवडतो ना? तुम्हाला कसं कळलं? ते शालन हत्याने सांगितलं होतं, म्हणून खास तुमच्यासाठी बनवलंय. पण तुम्हाला तुमच्या आत्याने अत्यंत चुकीची माहिती दिली बरं का. हे गोड पदार्थ मला अजिबात आवडत नाहीत बरं का. आणि हे जे तुम्ही न विचारता मला केलंय ना, ते तर मला अजिबातच आवडलं नाहीये. अहो, मला एकदम विचारायचं तरी मला काय आवडतंय. हे बघा तेजूजी, मला तिखट पदार्थ आवडतात, झणझणीत. घेऊन जा परत हा हलवा घेऊन जा. अहो तेजूजी, अहो मी चेष्टा करत होतो तुमची. तुम्ही रडताय? ओ हे बघा, तुम्ही प्लीज रडू नका हो. हे बघा, मी आत्ताच दादांना शब्द दिलाय की तुमच्या डोळ्यात पाणी सुद्धा येऊ देणार नाही. आणि तुम्ही असं रडल्या तर दादा खरंच जीव घेतील माझा. हे बघा, तुम्ही प्लीज प्लीज रडू नका प्लीज. हो, खरंच दादा म्हणाला तसं किती हळवे आहात हो तुम्ही. खरं सांगू तेजूजी, गाजराचा हलवा ना माझा जीव की प्राण आहे खरंच. आणि आता हलवा करणारी सुद्धा. अच्छा, हसताय का तुम्ही? अच्छा, म्हणजे तुम्हाला हसता येतं. अहो मग रडायला काय झालं? डोळ्यात कुठे लिकेज वगैरे नाहीये ना? आता संपवा तो हलवा.
हा पण एका अटीवर. पहिला घास मी तुम्हाला भरवतो. इश्श. नाही नको, म्हणजे कोण पाहिलं तर? मग काय झालं, पाहिलं तर पाहिलं. माझ्या होणाऱ्या बायकोला खाऊ घालणारे मी. मला कोणाच्याही बापाची भीती नाहीये, कळलं? चला आ करा, चला घ्या. आता मी गोड आहे, अगदी तुमच्यासारखा. एवढं नका गोड बोलू, मला भीती वाटते. भीती कसली? बऱ्याचदा ओठांवर गोड बोलणारी माणसं मनातनं चोर असतात, असा अनुभव आहे माझा. काय झालं? पण तुम्हाला कोणी सांगितलं मी फक्त चोर आहे? हं? अट्टल दरोडेखोर आहे मी. हं? या गुळूमधून इतका सुंदर ऐवज लुटून नेणार आहे ना मी. आणि हा दरोडा खरंच मला खूप श्रीमंत करणार आहे. तुमचं आपलं काहीतरीच हा. एवढा गोड नकोस बोलूस पिंट्या. पकडला गेलास तर वाट लागेल तुझी. तू एक चोर आहेस हे विसरू नकोस. ओके ओके सर, ओके सर, ओके. साहेब साहेब, तो पेरोलवर असलेला चोर पंढर पिंट्या जालिंदर निंबाळकरांच्या घरी गोव्यामध्ये. त्याचा पेरोल संपलाय तर तो अजून जेलमध्ये आलेला नाहीये. चला बसा. हे घ्या. अहो सरबती दारू नाही पाजत, घ्या. अहो किती दगदग करता तुम्ही, बघवत नाही डोळ्यांना अक्षरशः. हे बघा, आम्ही पण घरातलीच माणसं आहे. सांगा ना आम्हाला पण काहीतरी काम. शत्रू, तुझी जागा लय वरची आहे. तू बस. दाजी बसा तुम्ही. अहो कसली वरची जागा नाही. हे बघा, आम्ही ना फक्त तुमचे मेवणे. झाले आपल्यात काही वाद, पण दाजी आता सगळे नीट झालेले, म्हणून म्हटलं आपणच जावं आणि सगळे वाद मिटवावे. दाजी, तुम्ही माझ्या बहिणीशी लग्न केलं. नको नको ते बोललो तुम्हाला मी. पण दाजी मला सांगा, तुमचं जसं तुमच्या बहिणीवर प्रेम आहे तसंच आमचं पण आमच्या बहिणीवर प्रेम आहे ना. भाई शत्रू, अरे समजू शकतो मी. मला नाही ना समजलं. एवढे सोन्यासारखे दाजी भेटल्यात मला आणि मी सतत त्यांच्याबरोबर वाईट वागत राहील. दाजी मला नुसतं आठवलं नाही, लय त्रास होतो. सांगू पण शकत नाही की काय त्रास होतो ते. हाय माझा स्वभाव आडमोठा, हाय तिरसट मी, पण दाजी सांगू तुम्हाला, तुमच्याकडे बघून आहे ना मला माणसांची किंमत कळली. हे बघा दाजी, आता मी लय सुधारलो. एक सांगू दाजी, मला फक्त आहे ना मी केलेल्या चुकांचं आहे ना प्रायश्चित करायचं. मी पाहिजे ते करायला तयार आहे, तुम्ही फक्त सांगा. हे बघा, घरातलं लग्न आहे, आपल्या घरात लग्न आहे. तुम्हाला पैसे कमी पडत असतील मला सांगा. तुम्ही दुसरी कसली मदत लागली मला सांगा, पण सांगा दाजी. अहो हे माझ्या मामाचं घर आहे ना, इथं लहानाचा मोठा झालोय मी. अहो माझा आजोळे, माझं काहीतरी कर्तव्य बनतच ना. शत्रू, हे बघ, तू या घराला पहिल्यांदा आजोळ बोललायस ना, हे ऐकून लय भारी वाटलं बघ. मला बाकी काय नको, तुम्ही असंच माझ्या पाठीशी राहा.
आता पाठीशी नाही, तेजूच्या पुढं उभं राहून तिच्या गळ्यात हार घालणार आहे. तेजूचा नवरा आता मीच असणार.